ठीक आहे. सो सुडो क्लास काय असतात तर यूज टू Yes, sir. डिफाईन स्पेशल स्टेट ऑफ अन एलिमेंट, म्हणजे Element. एखाद्या एलिमेंटची स्पेशल स्टेट डिफाईन करण्यासाठी यूज केला जातात सुडो क्लास. सो याचे इफेक्ट आपण बघा अँकर टॅग वरती. अँकर टॅग इथे मी देतो हॅश, म्हणजे मला नेव्हिगेट नाही करायचं कुठे, आणि ही लिंक असेल होमची. ओके, आणि मी करतो ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. बघा दिसत आहे डिफॉल्ट काय ब्ल्यू कलर आहे का, ही लिंक आहे म्हणून Yes, स्क्रीन sir. दिसत आहे ना. हो. ठीक आहे, आता याचे बघू याच्यामध्ये किती टॉपिक्स येतात किंवा याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात. सर्वात पहिले येईल लिंक डिफॉल्ट, दुसरी गोष्ट येईल ऍक्टिव्ह, तिसरी गोष्ट येईल व्हिजिट, चौथी गोष्ट येईल होवर. ठीक आहे, लिंक सोबत काम केल्या जाणाऱ्या गोष्टी लिंक, ऍक्टिव्ह, व्हिजिट आणि होवर. सो इकडे आपण आहे. Over. हम्म, मला लिंक पण मी ते केलेले आहे, सीएसएस ची फाईल ही वाली. याला इकडे इफेक्ट आपण बघूया. सो टॅग कोणता आहे आपला, ए ना. सर्वात पहिले Anchor. बघूया की, आणि ते इथे यूज करायचं सुडो क्लास जे आहेत कोलन लिंक, इथे येईल बहुतेक. आलं डिफॉल्ट. ठीक आहे, कोलन आणि लिंक जो फर्स्ट वाला आपला पार्ट आहे तो आला. सो इथे आपण काय करू, याचा बॅकग्राऊंडचा कलर चेंज होतो का ते बघू. बॅकग्राऊंड कलर आपण रेड देऊया. सिम्पल बघू काय होतं. बघा आला बॅकग्राऊंड कलर रेड. Yes, sir. ठीक आहे, हे डिफॉल्ट आउटपुट असेल ना तुमचं. हे जे काय आउटपुट आहे तर मी इथे डिनोट करतोय डिफॉल्ट आउटपुट. डिफॉल्ट आउटपुट सॉरी. ठीक आहे, हे झालं लिंक सोबत, कारण इकडे अँकर टॅग यूज केला ना आपण HTML मध्ये. हा वाला, हा वाला सिंपल, Yes, sir. त्याला एक बॅकग्राऊंड कलर दिला. आता ऍक्टिव्ह म्हणजे काय, जर तुम्ही या लिंकवर ऍक्टिव्ह असाल म्हणजे काहीतरी वर्क करत आहे किंवा ऍक्टिव्ह आहे तर काय इफेक्ट असले पाहिजे तुमचे, तर मी याला कमेंट ऑफ करतो कारण याचं आउटपुट एक एकच दिसल. दुसरी स्टेट काय आपली ऍक्टिव्ह. Active. तर मी ते देतो अँकर टॅग कोलन ऍक्टिव्ह. जर मी त्याच्यावरती असेल ऍक्टिव्ह तर त्याचा जो काही टेक्स्टचा कलर आहे समजा, टेक्स्ट कलर रेड दिसेल का. आता बघा इथे आहे का काही रेड वगैरे दिसते. नाही सर. आता ऍक्टिव्ह असणं म्हणजे काय, याच्यावरती जर मी डबल क्लिक केलं तर, त्याच्यावरती हा क्लिक कर ना, डबल क्लिक, क्लिक नाही डबल क्लिक. हे डबल बघा क्लिक. डबल क्लिक, सिंगल क्लिक क्लिक नाही होत काय, डबल क्लिक. किंवा याचा डिफॉल्ट रेडच असतो, तर आपण याला थोडासा कलर चेंज करू. ब्ल्यू तर तो असतो. अजून कोणता कलर दिसेल याच्यावरती टेक्स्ट मध्ये, येल्लो दिसेल. येलो येस. येल्लो दिसेल बहुतेक. हा बघा, येस एकदा जरी सर. क्लिक केलं तरी दिसतं, डबल क्लिक केलं तरी दिसतं. याचा मिनिंग काय ऍक्टिव्ह म्हणजे तुम्ही या लिंक ऍक्टिव्ह. वरती ना काहीतरी काम करत आहे असं. याचं एक रिअल टाइम एक्झाम्पल पण मी दाखवतो तुम्हाला, एवढं शिकून झालं ना त्याच्यानंतर. ठीक आहे, येस. बघा होते ऍक्टिव्ह, अप्लाय होते डबल क्लिक केल्यानंतर. हो सर. ठीक आहे, तिसरी गोष्ट काय आहे तुमची, हे झालं ऍक्टिव्हचं. तिसरी गोष्ट कोणती होती आपली, विजिट. विजिट म्हणजे काय, एखाद्या वेळेस क्लिक करून वापस येणे किंवा विजिट. लिंक बघून झाली लिंक. हा असं काहीतरी, म्हणजे एकदा भेट देऊन जाणे बुवा, सरळ सरळ मराठीत जर भेट सांगायचं देऊन. झालं तर हो. अँकर कोलन व्हिजिट. आणि व्हिजिट मध्ये काय झालं पाहिजे, याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला व्हिजिट मध्ये, पर्पल कलर येतो सर. पर्पल देऊया का. हो. पर्पल डे बघा डिफॉल्ट पर्पलच आहे, कारण याच्या आधी पण आपण एक लिंक क्लिक हम्म. केलेली आहे 2-3 वेळेस. त्याच्यामुळं जो कलर मी ते टाकेल ना तो कलर इथे दिसेल तुम्हाला. बघा रेड जर टाकलं तर रेड दिसेल बघा. याच्या आधी पण आपण लिंक क्लिक केली ना 1-2 वेळेस. हो सर. सो ते हो सर. असं तुमचं व्हिजिट. ठीक आहे, आता लास्ट करायला येस सर. होवर. तर होवर हो. इफेक्ट बघूया आता कसा अप्लाय केला जातो याच्यामध्ये. होवर, ओ सॉरी, अँकर कोलन होवर. सिंपली बॅकग्राऊंड कलर रेड घेऊया. याची जी फॉन्टची साईज आहे ती पण थोडीशी मी इन्क्रीज करतो. फॉन्ट साईज साईज 40 पिक्सल घेऊया. सेफ रेड. आता होवर म्हणजे काय, या एलिमेंट वरती मी ज्यावेळेस माझं कर्सर घेऊन जाईल ना त्यावेळेस त्याचे इफेक्ट दिसतील तुम्हाला. येस बघा सर. दिसतंय. हो सर. एलिमेंटच्या बाहेर आलो तर डिफॉल्ट, आणि त्यावर जर होवर केलं तर
बॅकग्राऊंड कलर रेड साईज. आणि फॉन्ट साईज 40 पिक्सल दिसत आहे. येस सर. हा होवर इफेक्ट आहे ना, हा अँकर टॅग वरतीच नाही, तुम्ही कोणत्या एलिमेंट वर लावू शकता. हा जो काही होवर इफेक्ट आहे ना, हा वाला. जसं जर आपण बघितलं तर मी काय करतो, इकडे एक H1 घेतो सिंपल फक्त. H1 ज्यामध्ये समजा मी माझं नाव टाकतो आणि याच्यावरती लावू आपण आता होवर इफेक्ट. तर होवर इफेक्ट लावताना काय करायचं, जो तुमचा एलिमेंट आहे जसं की H1 कोलन काय पाहिजेत, होवर पाहिजेत ना मला. तर H1 हो. वरती जर होवर केलं तर काहीतरी त्याचा इफेक्ट जाणवायला पाहिजे. सो आपण हेच घेऊया, ॲक्वा. देन टेक्स्ट जे असतील ते सेंटर असतील. देन फॉन्टची साईज जी असेल ती अजून थोडी इन्क्रीज करू, 60 पिक्सल करू, सेव्ह करू. आता बघा H1 दिसत आहे. हे मी मी येस सर. केलं झूम केलं आता बघा दिसत H1. याच्यावरती जर मी होवर केला तर त्याचे इफेक्ट मला दिसायला पाहिजेत. दिसताय. येस सर. बॅकग्राऊंड कलर ॲक्वा, देन टेक्स्ट सेंटर, फॉन्ट साइज टेक्स्ट 40 पिक्सल, अलाइन. यस सर. 60 दिखाई दे रहा है. येस सर. तर हे असतात तुमचे सुडो क्लास. म्हणजे काय की स्पेशल स्टेट डिफाईन करता तुम्ही एखाद्या एलिमेंटची. ठीक आहे, त्याच्यात असतील आता सुडो एलिमेंट हा तुमचा मेन टॉपिक. याच्यामध्ये येतील 4 टॉपिक, जसं की सर्वात पहिले येईल बिफोर, देन येईल आफ्टर, देन फर्स्ट लाईन अँड फर्स्ट लेटर फॉर फर्स्ट लेटर. हे 4 गोष्टीला येतील याच्यामध्ये सुडो एलिमेंट मध्ये. बिफोर, आफ्टर, फर्स्ट लाईन आणि फर्स्ट लेटर. ओके, बिफोर म्हणजे काय आधी, आफ्टर म्हणजे काय नंतर, फर्स्ट लाईन म्हणजे काय पहिली लाईन, फर्स्ट लेटर म्हणजे काय फर्स्ट लेटर. ओके, हे येस सर. आता आपण प्रॅक्टिकली करून बघूया. जसं की एक्झाम्पल जर द्यायला गेलो तर मी ते पी टॅग घेतो आणि लोरेम याच्यामध्ये 10च घेऊया सिंपल, आणि याला ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करतो. आले लोरंटी तुमचे 10 वर्स. येस सर. ठीक आहे, आता याच्यासोबत करूया काम एलिमेंट सोबत. आता तुमचा एलिमेंट कोणता आहे, पी, आणि याच्यामध्ये सुडो एलिमेंट यूज करायचे ना आपल्याला. सीएसएस मध्ये येतो मी. सर्वात पहिले काय होतं तुमचं पी आणि डबल कोलन. आता इथे बघा आले का सर्व, आफ्टर, बिफोर येस सर. दिसतंय. फर्स्ट लाईन आणि फर्स्ट लेटर पण इथे आहे फर्स्ट. बघा, फर्स्ट लेटर आणि फर्स्ट लाईन. सो सुडो क्लास जे आहेत ते तुम्ही सिंगल कोलन डिनोट करता आणि सुडो एलिमेंट जे ते डबल कोलन बघा डबल दिसतंय कॉलम. इथे. येस सर. ठीक आहे, आता बिफोर म्हणजे काय आधी. म्हणजे या पी टॅग आहे, पी टॅग ची स्टार्टिंग कुठून झाली तुमच्या आउटपुटची, लोरेम पासून बरोबर. तर या लोरेम वर्ड्सच्या आधी पण तुम्ही एखादा वर्ड्स ऍड करू शकता इथे, त्याला बोलतात बिफोर, म्हणजे आधी. येस. तो याच्यामध्ये मी ते कंटेंट नावाची प्रॉपर्टी आहे आणि कंटेंट मध्ये सिंगल कोट किंवा डबल कोट याच्यामध्ये मी देतो समजा हॅलो डेव्हलपर सेफ. आणि बघा आता तो दिसते का तुम्हाला, इकडे दिसत आहे का, येस सर. दिसते हॅलो डेव्हलपर. आणि त्याच्यामध्ये स्पेस नाही ना, या डेव्हलप आर आणि एल मध्ये स्पेस नाही. सो तो स्पेस कुठे द्यायचा, तरी आरच्या नंतर सिंगल स्पेस, आणि ते स्पेस आला का हो सर. बघा. आणि तुमचं आउटपुट हॅलो डेव्हलपर दिसते. हे झालं बिफोर. आता आफ्टर जर केलं तर इथे येईल ना त्याचं आउटपुट, जे काय तुम्ही ते लिहाल ते. येस सर. बरोबर आहे. तर आपण काय करू, यालाच आता बिफोर मध्ये आफ्टर मध्ये दाखवू. जसं की पी डबल कोलन आफ्टर घ्यायचं ना. आता आफ्टर सेम तुमची तीच प्रॉपर्टी कंटेंट नावाची, याच्यामध्ये आपण काय केलं हॅलो डेव्हलपर, आणि ती लाईन असं असं देतो मी, स्टडी विथ आपला इन्स्टिट्यूट. ठीक आहे, आता बघा हे कुठे दिसतं तुम्हाला, हे कुठे दिसत आहे, आफ्टर. लास्टला दिसत आहे. येस सर. ठीक आहे, म्हणजे काय झालं बिफोर म्हणजे आफ्टर. नंतर. आता इथे स्पेस नाही ना या क्वेश्चन मार्क मध्ये आणि या एस मध्ये, तो स्पेस कुठे द्यायचा तुम्हाला, या एस च्या आधी इथे. सेव्ह, आला स्पेस.
येस सर. आणि हो जेवढा सर. दिला तो तेवढा वाढेल पण. मी ते थोडा जास्त देतो, सेव्ह करतो, रिफ्रेश. नाही, एकच स्पेस घेईल तो, एकच स्पेस काउंट करेल, सॉरी, एकच स्पेस काउंट करेल. ओके, झालं. येस सर. येस सर. ओके, आता मला सांगा की फर्स्ट लाईन जर सांगितलं आपण त्याला जर अप्लाय करायचं, तर याच्यामध्ये आपल्याकडे एकच लाईन आहे. हे तर आपण मॅन्युअल ऍड केलं ना. हॅलो डेव्हलपर तर आपण मॅन्युअल ऍड केलं. हा विथ स्टडी हे पण आपण मॅन्युअलच ऍड केलं. लाईन कुठपर्यंत फक्त आपली ही वाली ना, इथपर्यंतच आहे. लोअरमचे किती वर्ड्स आहे फक्त आपल्याकडे? 10च वर्ड्स आहेत. 10. बरोबर. तर आपण काय करू, याच्यामध्ये ना थोडेसे वर्ड्स इन्क्रीज करू किंवा लाईन इन्क्रीज करू. लोअरेम मी घेतो इथे 20. ओके, रिफ्रेश. आता बघा वाढले वर्ड्स. आता काय यूज येस सर. करायचं मला याच्यामध्ये? फर्स्ट लाइन तो एक ही है लाईन. ना सर. क्या क्या? लाइन तो फिर भी एक ही है ना. हाँ, लाइन एक ही है, लेकिन वर्ड्स बढ़ गए ना, 20 डाले ना वहाँ पे, ये देखो। ठीक है ठीक है, आपको मतलब मल्टीपल लाइन होना है क्या? तो मैं वर्ड्स ज्यादा डाल देता हूँ, 50 कर देता हूँ। अभी आ गए। यस. ब्लॉक ले लिमिट है ना तुम्हारा पी टैग, सो वो पूरी विड्थ ले लेगा ना यहाँ तक, तो इसकी वजह से यहाँ पे आ गया वो पूरा। ओके चलो, अब इसके अंदर क्या होना अपने को? फर्स्ट लेटर लेते सबसे पहले, बाद में फर्स्ट लाइन लेते हैं। ठीक है, सो पी डबल कोलन फर्स्ट लेटर. आता या लाईनचा फर्स्ट लेटर कोणता आहे सांगा बरं, या लाईनचा, या एच. पूर्ण कंटेंटचा मार्जिन. फर्स्ट लेटर कोणता आहे? लोरेन किंवा हॅलो. फर्स्ट लेटर बोलत आहे आम्ही, वर्ड्स नाही. वर्ड्स आणि लेटर मध्ये एच. फरक एल आहे. एल. एच. एल सर. एल की एच. एच? एच. एल. एच. एच असेल मग एच, कारण इथे आपण हा मॅन्युअल ऍड केलेला आहे बघ, हा कोड हो सर, आपल्याने आपण ऍड बिफोर केलेलं मॅन्युअल आहे. ऍड केलेला आहे. हा, तर आपण याला काय करू, एक बॅकग्राऊंड कलर देऊ रेड छोटासा, आणि याची फॉन्ट साईज इन्क्रीज करू. असं तुम्ही बऱ्याचशा वेबसाईट मध्ये बघितलं असेल, फॉन्ट साईज 50 पिक्सल. असं बघितलं का कधी? हो सर. लाईनचा फर्स्ट लेटर कॅपिटल असतो, किंवा त्याची फॉन्ट साईज वगैरे, किंवा त्याचा टेक्स्टचा कलर पण थोडासा चेंज असतो. याला बॅकग्राऊंड कलर न करता आपण फक्त कलर करू, टेक्स्टचा कलर चेंज करू, न्यूज सिंपल. आर्टिकल में रहता है सर. हाँ, आर्टिकल में रहता है ना, न्यूज आर्टिकल में, पेपर हो में भी सर. रहता शायद. हिंदुस्तान टाइम. ओके, आज तक असं काही. तर हे काय हो झालं सर. तुमचं फर्स्ट लेटर, बरोबर. आता घेऊया फर्स्ट लाईन, जसं की पी डबल कोलन फर्स्ट लाईन दिसत आहे. फर्स्ट लाईन सोबत काय काम करायचं, किंवा काय याला आपण स्टाईल देऊ शकतो? अपर केस वगैरह होगा इसमें. चलो टेक्स्ट अपर केस ले लेते हैं, इसकी टेक्स्ट ट्रांसफॉर्म कर देता हूँ, इसका टेक्स्ट ट्रांसफॉर्म अपर केस कर देते हैं। देखो कहाँ तक हो गई तुम्हारी पूरी लाइन कंप्लीट, आउटपुट चेक करो। यस सर. आउटपुट दिखाई दे रहा है? हो सर. ओके, तो ये हो गए तुम्हारे क्लास, सॉरी एलिमेंट्स. एच पासून तर एम पर्यंत एक लाईन काउंट करतं ब्राउझर तुमची पूर्ण. ठीक आहे, यस सर. हे झाले तुमचे एलिमेंट, आणि याच्या आधीचे होते क्लास. यात काय डाऊट आहे?